नमावे ते नित्य सद्गुरूचे पाय, आन तो उपाय करू नये, गुरु चरणा वीण मानू नये काही, वेद शास्त्र पाही हिची सांगे, एका जनार्दनी गुरु चरण सेवा, प्रिय होय देवा सर्व भावे, गुरु चरणा वीण मानू नये काही, वेद शास्त्र पाही हिची सांगे, विठ्ठल 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 सेवेसाठी घेतलेला अभंग. संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे. नामदेवरायाला संत शिरोमणी म्हणून आपण म्हणतो. तुकाराम महाराजाला जगद्गुरु म्हणून आपण म्हणतो. ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणून आपण म्हणतो आणि एकनाथ महाराजाला शांती ब्रह्म म्हणून आपण म्हणतो. जगात सगळ्यात अवघड गोष्ट जर काय असेल तर दोन गोष्टी अवघड आहेत. एक शांती मिळवणं अवघड आहे आणि दुसरं समाधानी राहणं अवघड आहे. माणूस शांत कधीच राहू शकत नाही. थोडस जरी मनाविरुद्ध झालं, जास्त नाही, किती थोडं, बायकोनं 23 तास नवऱ्याची सेवा करू द्या. 23 तासातील 5 मिनिट. मी परवा एका गावाला गेलो. खूप मोठ्याच्या घरी गेलो होतो. काय झालं, त्या बाईच्या काखीत लेकरू होतं. लेकरू ऐकायसारखं बरं, लेकरू होतं. मग तिचा नवरा येऊन माझे पाया पडून गेला. पाया पडल्यानंतर त्या बाईला असं वाटलं की आपणही महाराजाच्या पायात चांगलं पडावं, म्हणजे गुडघे टेकून पाया पडावं. तिनं पहिले लेकराला पायावर घातले आणि घातल्यानंतर नवऱ्याला म्हणले जरा ह्याला घ्या. काय म्हणले, ह्याला घ्या. ह्यानं बिघडला की म्हटलं महाराजाच्या समोर तू माझा अपमान. ते दोघांचे कडाक्याचे भांडणं झाले तिथं.
मग मी म्हणलो एकदा भांडणं होऊ द्या. काय असतं, एकदा आग उडली की मध्ये हात आपण जरी हात घातला तर बाजून निघतो. जरा त्या आगीला थंड होऊ द्यावं लागतं. मग ते आग जरा थोडी, मग मी दोघालाही समजावून सांगितलं की ते फक्त घ्या. त्याला अपमान वाटला इतकं लक्षात घ्या. छोट्या छोट्या क्रिया संसारातल्या असतात, परमार्थातल्या आपण नंतर विचार करू. संसारातल्या छोट्या छोट्या क्रिया असतात ज्या आपल्या मनाविरुद्ध झाले की माणसाला राग येतो. नवरा बायकोचे भांडणं कधी होतात, मित्रामित्राचे भांडणं कधी होतात, समाजात एकमेकाशी भांडणं कधी होतात, राग आल्यावर होतो. राग कधी येतो, जेव्हा मनाच्या विरुद्ध क्रिया घडली की माणसाला राग येतो. एकनाथ महाराजाला दोन गोष्टी आहेत, ऐका. एकनाथ महाराजाला पहिल्या सुरू शांती ब्रह्म म्हटलंय. काय शांती, शांती आणि ब्रह्म दोन गोष्टीविषयी 2 मिनिटात चर्चा करू आपण. पुन्हा येऊ आपण अभंगाकडे. महाराज शांती ब्रह्म म्हणून संबोधतात. माणसाला सगळ्या गोष्टीत शांती मिळू शकते. बघा, एकनाथ महाराजाच्या अंगावर माणूस थुकला. आता कितीदा आंघोळीला गेले हा विषय वेगळा आहे, पण एकदा जरी आपल्या अंगावर चव द्या, समोर थुकला तरी आपण सहन करतो का सांगा? का रे मला बघून थुकला का म्हणतो आणि भांडणं चालू होतात की नाही? त्यानं तर समोर थुकला नाही, अंगावर थुकला. पण अंगावर सुद्धा थुकल्यावर त्याला मोक्षपद देणारा कोण असतो? संतच असतो. त्याला शांती ब्रह्म म्हणतात. ठीक आहे, एखादा हेही आपण समजू शकतो की त्यानं एक मोठा पैलवान असेल असं समजून धरा. त्यानं एक मोठा पैलवान असेल, एकनाथ महाराज त्याला भिवून गप्प बसले असतील. भिले नसते, कारण आता इथं असं चोपदार नाही. तर काय असतं, आम्ही चाललो तर आमच्या मागे एक चोपदार असतो आणि पुढे एक चोपदार असतो. तुम्ही जर काही महाराजाला केलं की त्याने काठी घालताय. ते चोपदारकीचं काम करत असतो. तसं त्यांच्या अंगात ताकद नव्हती अशातली गोष्ट नाही आहे. ताकद होती तरी ते गप्प बसले. आणि ज्याच्या अंगात ताकद आहे, ताकद असून तो गप्प बसतो, तोच खरा इंद्रियावर विजय प्राप्त करणारा महात्मा होतो. इतकं लक्षात घ्या. ते तर ठीक आहे. गावात चढाओढ लागली की महाराजांना राग आणायचाच. मग सगळेजण एके दिवशी मारुतीच्या पारावर बसून ठरवले की महाराजांना राग आणायचा. मग राग आणायचा तर कसा आणायचा? त्याच्यात एक हुशार मुलगा होता. त्यानं म्हणला काही करायचं नाही, आज मी महाराजांना राग आणतो म्हणला. ठीक आहे. मग काय केले, महाराजांच्या घरी एक ब्राह्मणांची पंगत चालू होती, मोठी पंगत होती. त्या पंक्तीत सगळे ब्राह्मण लोक जेवायला बसले होते. आईसाहेब, गिरिजाबाई आईसाहेब जेवायला वाढत होत्या. जेवायला वाढत असताना एक गावातील लहान मुलगा, म्हणजे बापानं पोराला सांगितलं, जा त्या बाईच्या पाठीवर बस. आपल्या बायकोला जर दुसऱ्या माणसानं जर बघितलं तर ते माणूस त्याला नीट सोडल का सांगा तुम्हाला? आणि जर हात लावून अंगावर बसलं काय प्रक्रिया होईल? मग त्या मुलानं महाराज एकनाथ महाराजांच्या बायकोच्या पाठीवर जाऊन तो बसला. बसल्यावर ऐका, आता ऐकण्यासारखं आहे खरं. जाऊन पाठीवर बसला. एकनाथ महाराज बायकोला सांगतात, अगं गिरिजा, तूप सांडलं तर सांडू दे, पण पाठीवरचं लेकरू पडू देऊ नको. तूप सांडलं तर सांडू दे, पण पाठीवरचं लेकरू पडू देऊ नको. ऐका, एकतर महाराज अंगावर थुकल्यामुळं शांती महाराजाच्या जवळ होती, आणि दुसरं महाराज समाधानी होते म्हणून त्याच्या बायकोच्या अंगावर हात ठेवून जरी त्यानं जाऊन बसला तरी महाराजांनी तो पुरुष ठेवलाय असं महाराजांनी कधी म्हटलं नाही. महाराजांनी असंच म्हटलंय,
लेकुराचं हित जाणे माऊलीचं चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाते ऐशी कळवळ्याची जाते करीला भावी लेकुराचे हित 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 जाने मावो हित चित्त जाने मावो हित चित्त जाने मावो हित चित्त जाने मावो हित चित्त ऐसी कळवा याची जाती ऐसी कळवा याची जाती ऐसी कळवा याची जाती ऐसी कळवा याची जाती ऐसी महाराजाचा जन्म हा तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी झाला होता. म्हणून तुम्ही बघा, ज्ञानेश्वर महाराजाच्या आईवडिलांना या समाजानं काय दिलं? देहदंडाचं प्रायश्चित्त दिलं. तुकोबारायाला अन्न खायला परेशान केलं. दुष्काळे आटला द्रव्य नेला मान स्त्री की अन्न अन्न करिता मेली मेली. तुकोबारायांची मंडळी एक एक अन्नासाठी वारले की नाही? अहो, जगद्गुरु तुकोबारायांना किती त्रास झाला, माऊलीला किती त्रास झाला. पण एकनाथ महाराजाला महाराज राजवैभवात त्यांनी परमार्थ केला. त्यांच्या घरी चोर आले म्हणे. चोर ऐकायसारखं आहे. त्यांच्या घरी चोर आले. मग एकनाथ महाराज उठले, चोराला बोलले, इकडे घरात कुठं हुडकू नकोस, सोन्याचा डब्बा माझ्या बायकोनं उशाखाली घेऊन झोपलाय, ते घेऊन जा. ही समृद्धी एकनाथ महाराजाकडे होती, लक्षात घ्या. खूप दृष्टांत एकनाथ महाराजासारखे देण्यासारखे. असे एकनाथ महाराज देवभक्त नंतर पहिले गुरुभक्त होते. गुरुभक्त महाराज, आपण आज म्हणतो समाज सुधारणा झाली आहे. एकनाथ महाराजांनी त्या काळात सर्व धर्म समभाव एकनाथ महाराजांनी त्या काळात केला. इतकं लक्षात घ्या. ब्राह्मण कुळात जन्मून सर्व धर्म समभाव जर कोण पाळला असेल तर तो एकनाथ महाराजांनी पाळला. अशा एकनाथ महाराजांचा जन्म कधी झाला? षष्ठीला झाला. त्यांना गुरुपदेश कधी झाला? षष्ठीला झाला. त्यांना दत्त महाराजाची भेट कधी झाली? षष्ठीला झाली. त्यांनी ते वारले नाहीत. त्यांनी हा देह गोदावरीत विसर्जित केला. तो कधी केला? षष्ठीला केला. म्हणून औसेकर महाराजाच्या फड परंपरेमध्ये नाथ षष्ठीचा उत्सव हा खूप मोठा उत्सव असतो. म्हणून आमच्याकडे असं म्हणतात बघा, नाथाची ये षष्ठी एक नाथा घरे राता
ज्यांच्या दारावर आज म्हणजे होतं असं नाही, आज सुद्धा जर तुम्ही पैठणला गेलात, आज जरी तुम्ही पैठणला जर गेलात, गावातल्या मंदिराचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर देवाच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला महाराज दत्त महाराज आजही तिथं चोपदार म्हणून उभे आहेत, तितकं लक्षात घ्या. नाथांच्या घरामध्ये दत्त महाराज आज सुद्धा चोपदार म्हणून उभे आहेत. असे एकनाथ महाराज हे कट्टर काय होते, हे कट्टर गुरुभक्त होते, गुरुभक्त. आता चिंतन करायसारखं खूप आहे परमार्थात. कसं आहे, परमेश्वरानं जेव्हा ही मोठी सगळी सृष्टी निर्माण केली, आता आपल्याला काय आहे, जेवण करायचं, पैसे कमवायचं, आराम करायचं, मिळेल त्यावेळेस भजन करायचं आणि आपलं काम एवढंच आहे. मग दुसरं आपल्याकडे काय काम आहे, मिळेल त्यावेळेस जाऊन तीर्थयात्रा करायच्या, देवाचे पाया पडायचे. मग याच्यासाठी देवानं तुम्हाला जन्म दिलाय का? ऐका, पहिल्या सुरू म्हणजे खूप बोलायसारखं आहे बरं. जीवसृष्टी काय, देहसृष्टी काय, देवाचा या जगाला उत्पत्ती करणारा कसा आहे, या जगाला स्थित करणारा कसा आहे, या जगाला विनाश करणारा कसा आहे. देवानी तिन्ही अधिकार वेगळ्या वेगळ्याला दिलाय. एकाला उत्पत्तीचा अधिकार दिलाय, एकाला स्थित करण्याचा अधिकार दिलाय आणि एकाला सगळं जग विनाश करायचा अधिकार दिलाय. तिघालाही वेगळे वेगळे अधिकार दिलेत. आपल्याला आता त्याच्यात जायचं नाही, पण चिंतन करायचं आहे. हे सगळं चिंतन करायच्या आधी फक्त आपल्याला समोर ठेवून जर आपण चिंतन केलं, देवाला नंतर बघूयात, शास्त्राला नंतर बघूयात, फक्त आपल्याला आपण कोण आहोत याला जर तुम्ही थांबून जर चिंतन जर केलो. हे बघा, जेवण करावं लागतं का? जेवण करावं लागतं. पैसे मिळवावे लागतात का? पैसे मिळवावे लागतात. काम करावं लागतं का? काम करावंच लागतं. घरात बसल्यावर कसं चालत सांगा? शेतात जावं लागतं का? शेतात जावंच लागतं. पण हे सगळं करत असताना हे कोण करतोय? तर हा देह करतोय. मग हा देह आहे कोण? अरे आपण म्हणतो हाडामासाचा देह आहे. बघा, देवाने सृष्टी निर्माण केली. भेको धावती तंच धावती फणी सर्पम शिकी धावती. एकमेकाला खायला, एकमेकाला परमेश्वरानं निर्माण केलं की नाही सांगा? आपण विचार कधी करत नाही, आपण दुसऱ्याचा विचार करतो. बघा, एक उंदीर निर्माण केला. उंदरालाही खायला लागतं की नाही? काय लागत नाही. मग उंदीर काय खातो? छोटे 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 किडे खातो, आपले उपजीविका भागवतो. मांजर काय खातो? थोडंसं विचार करा तुम्ही. हे खातो म्हणजे त्याची उपजीविकता प्रत्येकाची कशावर तर आहे. असं शास्त्र सांगते बरं की वाघही क्रूर प्राणी आहे आणि सिंहही क्रूर प्राणी आहे. जंगलाचा राजा कोण आहे? सिंह. वाघ आहे का सिंह आहे? जंगलाचा राजा सिंह आहे असं शास्त्र सांगतंय. चित्त्याला सिंह कधी मारत नाही म्हणे, चित्त्याला सिंह कधी मारत नाही म्हणे, पण वाघाला सिंह मारतो.
पण वाघाला जरी सिंह मारला तरी वाघाचा मांस सिंह कधी खा, म्हणजे खूप केसा भेद आहे. बरं, आता तुम्ही आणि आम्ही काय खातो? नाही, आता आपण नॉनव्हेजचा विचार इथं करायचा. आपण आता ज्वारी आपण आता आपला विचार करायचा. हां, आता आपण चिकन मटन त्याचं काय बोलायचं, आता आपण अन्नाचं बोलायचं. आपण अन्न खातो, ते अन्न जिवंत असतं का मेलेलं असतं? कसं असतं? थोडं चिंतन करा. अन्न जिवंत असतं का मेलेलं असतं? बघा, अन्न जिवंत असतं म्हणून आपण त्याला पेरतो. पेरलं की अन्न ते रोप उगवतं. उगवलं की आपण त्याला अजून पाणी देतो. पाणी दिलं की त्याला कणसं येतात. कणसं दिलं की त्यात ज्वारी भरते. ज्वारी भरली की त्याचा हुरडा होतो. हुरडा झाले की परत त्याला कणसं येतात. आणि कणसं झालं की आपण त्याला काढतो. पण आपण कापतो. त्या ज्वारीला पशुपक्षी खातात का? खातात. मग ते जिवंत असतात का मेलेले असतात? आता आपण फळं खातो. फळं, आता आंबा खातो. आता आंब्याचे दिवस आहेत. पहिला सुरू कैरी लागते. पहिला सुरू मोहर लागतो. मोहराच्या नंतर कैरी लागते. ती किती असते कैरी? छोटी असते. मग ती जिवंत असल्यावर मोठी होती का मेल्यावर मोठी होती? जिवंत असल्यावर मोठी होते. ती एवढी होती. एवढी झाली की परत त्याचा काय होतो? पाड होतो. पाड होतो का नाही? कैरीचा पाड होतो आणि पाडाचा आंबा होतो. तो आंबा पिकतो की नाही? मग आपण खातो. मग आपण जिवंत माणसाला खातो का मेलेला माणसाला? नाही, चिंतन शास्त्रानं खूप शुद्ध असं चिंतन केलेलं आहे. म्हणून अन्न कसं खावं, हे अन्न जे आहे, हे अन्न माणसाला काय देतं तर ज्ञान आणि वैराग्य अन्न देतं म्हणे. पण आज आपण अन्न कसं खातो, आपण अन्न किती वाटोळं करतो. आपण नुसतं जेवण करायचं म्हणून आपण जेवण करतो, बरोबर आहे. पण काही खातो आपण. आपल्याला जे जे जमेल, जसं जसं जमेल, आपण ते सगळं खात असतो, इतकं लक्षात घ्या. पण शास्त्र काय सांगतं? ते अन्न आहे. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे. आपण म्हणतो बघा, वदनी कवळ घेता सहज हवन होते, जीवन करी जीवित्वा. अन्न हे पूर्ण ब्रह्म. पूर्ण ब्रह्म म्हणलंय त्याला. बाकीचं चिंतन अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. हे अन्न ज्यावेळेस माणूस खातो, आपल्याला त्याची काळजी नसते. या सृष्टीवरच्या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी अर्थ आहे. म्हणून पहिले याला 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 याचा विचार करा. हा कोण आहे? आपण म्हणतोय माणूस आहे. त्याचं काम काय? झोपायचं, उठायचं, जेवण. पहिला सुरू नाश्ता, पुन्हा जेवण, पुन्हा विश्रांती, पुन्हा चहा, पुन्हा जेवण आणि पुन्हा महाराजाचं प्रमाण आहे बघा. अल्प आयुष्य मानव शत करणे
आपल्याला समजायला पाहिजे, समजायला. मग हे समजण्यासाठी काय केलं पाहिजे? आता हा साधा माईक आहे. माईक तुम्ही पैशानं बाजारातून विकत आणू शकता, पण माईक जर तुम्हाला लावायचा जर असला तर त्याच्यात तज्ज्ञ माणसाकडूनच तुम्हाला माईक लावावा लागेल. आता हा छान पकवाज वाजवतोय, पण पकवाज नुसता वाजवून चालत नाही. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष नाही, पुढं जायचं नाही आपल्याला, फक्त लावणी मृदंग घ्यायचं. तो लावता आला पाहिजे. चढला आहे का उतरला आहे कळलं पाहिजे. पेटी वाजवत आहेत, कितीला स्वर चालतो पहिला कळायला पाहिजे, कळलं पाहिजे. आता आजकाल नवीन एक फॅशन असते, काय असतं, कोणतरी एक मोठा पुढारी आला की आपण त्याचं काय करतो, गळ्यात टाळ घालतो, त्याला म्हणतो टाळ वाजवा. मग त्यानं टाळ वाजवू लागलं की आपल्याला फार मोठं कौतुक वाटतं, त्यानं टाळ वाजवला, टाळ वाजवला, टाळ वाजवला. पण ही माणसं सगळी स्वरामध्ये आणि तालामध्ये टाळ वाजवतात. हो, टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद. हा अंगात छंद भरला पाहिजे. साधा आता आमचे काळे मामा विणा घेऊन थांबलेत आता, बरोबर आहे. आता आपल्याला वाटतं काय विणा घेतलाय तो थांबलाय, तो नुसता विणा नाही आहे, नारदांनी चालवलेली ती परंपरा आहे. नारदादी समायुक्तम. बरं, मग त्याला तार आहेत, त्याला 5 तार आहेत. ती तार कशी लावली पाहिजे आता आपल्याला काय माहीत, आपण कधी ते बघितलं नाही, कधी तार वाजवली नाही. असं रुद्रयामल तंत्रामध्ये सांगतात, बिंदुनाद कलातीत भिन्न देह समप्रभ अभिन्नानैव विश्वाय विठ्ठलाय नमो नमः. ते वाजवता आलं पाहिजे. काही काही जण उलटं वाजवतात, काही काही जण सरळ वाजवतात, काही काही जण एकच तार वाजवतात, काही काही जण 3च तार वाजवतात, काही काही जण 5 तार वाजवतात. ती पितळी तार कशी पाहिजे त्याच्यात महाराज खूप मोठं गणित आहे, ते लावता आलं पाहिजे. आता विचारा, ज्यांनी विणा लावला असेल, नारायण विणा लावलेल्यानं बरोबर अभ्यास करून लावलाय की नाही? हां, अभ्यास करून तो विणा लावला जातो. पकवाजवाला शिकून जावं लागतो. तसं या देहाला ओळखायचं, या देहाला ह्याला कोणतरी सांगणारा पाहिजे का नाही, का नाही? अहो, हा देह परिपक्व झालेला सांगणारा पाहिजे. असं एक नामदेवरायाचं प्रमाण आहे बघा, माझे सुख मज दाखविले डोळा, माझे दाखविले डोळा, माझे सुख मज दाखविले डोळा, माझे सुख मज दाखविले डोळा, माझे सुख मज दाखविले माझे सुख मज दाखविले डोळा, माझे सुख मज दाखविले डोळा, माझे सुख मज दाखविले डोळा. तिथली प्रेम कळा नाम मोरा, तिथली प्रेम कळा नाम मोरा, दाखविले डोळा, माझे सुख मज दाखविले आद्य तरी प्रेम कळा ज्ञान मोरा, तिथली प्रेम कळा ज्ञान मोरा, माझे सुख मज दाखविले डोळा, माझे सुख मज दाखविले डोळा. अरे सुख काय कळायला पाहिजे ना, गरज काय कळली पाहिजे. गरज आणि सुख याच्यातला भेद कळला पाहिजे. सुख कशाला म्हणतात हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे.
आपण संसार म्हणतो, तो संसार माझा सुफळ कसा होणार हे कळलं पाहिजे. संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. अरे बाबा नीट लाव रे बाबा पकवास. आठवावे पाय विठोबाचे. महाराज म्हणतात की बाबा सुख आहे, पण सुख काय, गरज काय, याच्यातला भेद आपल्याला कळलं पाहिजे. हा भेद जोपर्यंत आपल्याला कळत नाही. ऐका, आता माझ्या अंगावर हा शर्ट आहे, बरोबर आहे. मी शर्ट सुखासाठी घातलाय का गरजेसाठी घातलाय? गरजेसाठी घातलाय. पण आपण घेताना गरज म्हणून घेतो का सुख म्हणून घेतो? माझ्या अंगावर कसा दिसतो आता बघा. एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा जॅकेट घातले की नाही सांगा तुम्हाला. एवढ्या उन्हाळ्यात ते जॅकेट सोडलं म्हणजे जॅकेटमध्ये सुद्धा आपल्याला नारायण दोघांपैकी कोणतर म्हणा. नमावे नित्य सद्गुरूचे पाय, नमावे नित्य सद्गुरूचे पाय, नमाने गुरु सद्गुरूचे पाय, नमाने सद्गुरूचे पाय, नमावे सद्गुरूचे पाय, नमावे सद्गुरूचे पाय, नमावे
एखाद्या माणसाला जरी असं वाटलं की मी परिपूर्ण झालेलो आहे, आता मला वाटतं मी एक कीर्तनकार आहे, मी एक महाराज आहे, मला वाटतं की मी आता परिपूर्ण आहे, मला काही करायची गरज नाही. शास्त्र सांगतं की असं नाही आहे. पहिला सुरू तू कोण आहेस आणि तू कुठं उभा आहेस, तुझी ओळख तुला व्हायला पाहिजे आणि ती ओळख करून देणारा कोणतरी एक महात्मा लागतो, इतकं लक्षात घ्या. प्रत्येक क्षेत्रात गुरु लागतो, प्रत्येक क्षेत्रात. आता आपण शेतात साधी पेरणी असेल, कोणी पेरणी करू शकत नाही. पॅन्ट शर्ट शिकलेला माणूस शहरात शिकलेला पेरणी करू शकतो का? कधीच करू शकणार नाही. पण एक शेतकरी पेरणी करू शकतो की नाही? का करू शकतो? आता मांगुळकरांना सांगा अजून पेरणी करून या म्हणून. हां, मांगुळकर एक काम करू शकतील, एखादा गडी नौकर ठेवू शकतील आणि त्याच्याकडून पेरणी करून घेऊ शकतील. म्हणजे त्यांना त्या क्षेत्रातलं ज्ञान नाही, त्या क्षेत्रातलं ज्ञान ज्याच्याकडे आहे. आता बघा तुम्ही, माणूस पेरतो. आता आम्हाला ते विचारतात कधी कधी ते गडी येऊन, आता काय आम्हालाही त्याचं मलाही काही मला पातळ पेरायचं आहे का दाट पेराय? आता काय तू पातळ तर फक्त उगव म्हणजे झालं. म्हणजे त्याच्यातलं ज्ञान असणं हे गरजेचं असतं. हो, म्हणून मग आता आपण त्याला पेरतो. पेरलं की मी आता सुरुवातीलाच त्याची सगळी क्रिया सांगितली की तो जिवंत कसा आहे, तो कसा मोठा होतो, ते काय होतं. पण आपण ज्वारी झाल्यानंतर घरी घेऊन येतो. शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून ती ज्वारी काय झाली? परिपूर्ण झाली. झाली का झाली नाही? पण तुम्ही घरच्या बैला जर ती ज्वारी दिली तर ती ज्वारी त्या बैची दृष्टिकोनातून परिपूर्ण झाली, पण खायला योग्य झाली का? तसंच या देहाचं आहे. जगाला जरी वाटलं की हा देह योग्य आहे, पण देवाला वाटलं पाहिजे की हा देह माझ्यासाठी योग्य झाला पाहिजे. होतो का सांगा तुम्ही मला? ज्वारी तुम्ही जर त्या बैला जर दिलो तर ती म्हणते हा ज्वारी झाली आहे पूर्ण, पण ज्वारी जेवायच्या योग्य झाली नाही. जेवायच्या योग्य कधी होती? हा हा, त्याला चालणार नाही महाराज. त्याला तुम्हाला पहिला सुरू चालणी करा. म्हणजे ऐका, ह्याच्यात सगळा अध्यात्म भरलाय. चालणी केली की त्या चालणीतून काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर खाली पडावे लागतात. आणि पडल्यानंतर त्याला एका सुपात घालावं लागतं. आणि सुपात घालून काय करावं लागतं? त्याला पाकडावं लागतं. त्याला नुसतं पाकडून चालत नाही, पाकडताना सुद्धा त्याच्यातले खडे. आता ऐका, परमार्थ करत असताना सुद्धा शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान तुमच्याजवळ असलं पाहिजे. हे करत असताना जर तुमच्याजवळ जर अहंकार आला तर त्या अहंकाराला पायधुळीत तुडवलं पाहिजे. बाबा अहंकार निसे घनदाट, बाबा अहंकार निसे घनदाट, बाबा अहंकार निसे घनदाट, आ गुरु वचने उठली पहाट, गुरु वचने उठली माता वचने फुटली पहाट, माता वचने फुटली पहाट, माता भक्ती देखले भगवंत, माता भक्ती देखले भगवंत, मार्ग दाविला सुखटगा, नर हरे रामा गोविंदा
हरी राम गोविंद वासुदेवा हरी राम गोविंद वासुदेवा अहंकार सिंह दाता गुरु वचन पुनारी पाहता माता भक्ती देखली बरवंत तिने मार्ग दाविला तो कटला महाराज त्याला सुपात घ्यावं लागतं. सुपात घेणं म्हणजे समूहात राहणं. आता तुम्ही लोक सप्ताहाच्या निमित्ताने गावातले सगळे लोक एकत्रित बसलात. आता खरं तर गावात राहिल्यावर गुण्यागोविंदाने सगळे आपण एकत्रित बसतो. आम्हाला शहरात बघतो आम्ही ओळखीचे नसतात गुणानं बसत. तू पुढं का बसलास, तू माझ्या मागं का आलास, तू उंचच आहेस, तू मागं बस, मी पुढं बसतो. भयंकर. म्हणून सगळं अन्न एका सुपात घ्यावं लागतं. इथं राहिल्यानंतर काय होतं, समूहात राहिल्यानंतर अपमान सहन करायला माणूस शिकतो. इतकं लक्षात घ्या. जो अपमान सहन करतो तोच खरा संत होतो. इतकं लक्षात घ्या. हे तुम्हाला परमार्थ शिकवतो. सोपं काम नाही आहे. म्हणून समूहात राहिलं पाहिजे, धान्य काढलं पाहिजे. इतकं केल्यावर सुद्धा बाईच्या दृष्टिकोनातून ते परिपूर्ण होत नाही. मग ती काय करते, त्याला जात्यात घालते. काय करते, जात्यात घालते. मग जात्यात घातल्यानंतर काय होतं, सगळं पीठ होतं. मग पीठ झालं की आपण त्याला जेवायच्या कामाचं सरतो. ऐका, नुसतं पीठ कुणाचं होतं, जो भगवंताशी शरण गेला नाही त्याचं पीठ होतं. त्या जात्यामध्ये एक असा खिळा असतो, त्याला काय म्हणतात, खुंटा. त्या खुंट्याच्या तिथं एक असं थोडंसं खड्डा असतो. सगळे धान्य पीठ होऊन बाहेर पडतं, पण एक 4च दाणे अशा असतात की त्या दाण्याचं पीठ होत नाही. आणि तोच संत आणि तोच गुरु होता. लक्षात घ्या. विठ्ठल शास्त्र असं सांगतं, मी सांगत नाही. 2 पाटन के बीच में बचान साबित कोय. 2 पाटन म्हणजे खालचं जातं आणि वरचं जातं. 2 पाटन के बीच में बचान साबित कोय, खिले से लागे रहो, बाल न बाका होय. अरे त्या परमेश्वराच्या शरण जा तू. म्हणून गीतेत असं म्हटलंय, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यतदामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ति तत्व. अरे म्हणून गुरु सगळेच करतात, परमार्थ सगळेच करतात. मी आणि गुरुबाबा दोघं मिळून श्रावणात 12,000च्या पुढून गुरु करतो. एका महिन्यात. त्याची ओळख आम्हाला नसते ना आमची ओळख कारण नारायण खरा आहे का नाही. मग त्यानं काय करताय, एकदा गुरु केलेला मंत्र विसरतो. मग विसरले की आमच्याकडे येतो, महाराज आमचा मंत्र विसरला आहे. मग त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी विचारतात, माझ्याकडे आल्यावर मी विचारतो, तुला कोण दिलाय मंत्र. गहिनी महाराजांनी दिलाय का गुरुबाबांनी दिलाय. कोण दिलाय कुणाच ठाऊक दिलाय, एवढं नक्की ठाऊक. म्हणजे आपण कुणाकडून दीक्षा घेतो हे सुद्धा आपल्या लक्षात राहत नाही. महाराज म्हणतात असं नाही, असं नाही. पहिले आमच्या आजोबाच्या काळात असं सांगतात जुने लोक, आमच्या आजोबाच्या काळात महाराज वर्षाला 10-5 गुरु व्हायचे. किती शिष्य वर्षात. त्याला पहिले वारी करायला लावायचे, पंढरपूरला यायला लावायचे. आता काळे मामा आणि त्यांच्या मंडळींनी पंढरपूरची वारी केली, 10-15 वाऱ्या केल्या त्या बिचाऱ्यांनी. कष्टाने वाऱ्या केले, दोघंही नवरा बायकोने केले. म्हणून चांगला व्यंकटसारखा चांगला मुलगा जन्माला आला. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक.
कन्या पुत्र होते कन्या पुत्र होती तयाचा हरेक वाटे देवा तयाचा हरेक वाटे देवा पुरी कन्या पुत्र होती ते सात्विक पुरी कन्या पुत्र होती ते सात्विक म्हणून शास्त्र सांगतं की गुरु हा करावा लागतो. आता गुरु करायचं म्हणजे काय, लोकांचा एक असा समज असतो. गुरु करायचं म्हणजे एक नारळ घेऊन जायचा, एक हार घेऊन जायचा, एक खडीसाखर घेऊन जायचं, दक्षिणा घेऊन जायची आणि कानं फुकून यायचं. याचं नाव गुरु आहे. शास्त्र ऐका, पहिल्या सुरू तर गुरु करताना गुरु असा करायला पाहिजे ती की तो गुरु परंपरेचा असला पाहिजे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा तुकोबराय सुद्धा सांगतात बघा. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खूण मालिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. एक परंपरेचा गुरु पाहिजे. जर परंपरेचा गुरु जर नसला, मी आज आत्ता इकडं येताना सकाळी त्या कोणत्या गावाला गेलो, सकाळी शल्लाळला गेलो. त्या शल्लाळवरून उदगीरला आलो. उदगीरला एक शिवनाम सप्ताह चालू आहे. त्या शिवनाम सप्ताहाच्या तिथं एक काशीचे शंकराचार्य आले होते. खूप माझा त्यांचा अगदी जवळचा घरचा संबंध होता म्हणून मी त्यांना भेटायला गेलो तरी तिथंसुद्धा असंच आहे महाराज, परंपरा लागते. ते जरी वीरशैव धर्मातले गुरु असले तरी ते कुठल्या पीठाचे आहेत, काशी पीठाचे आहेत. मग विचारतात तू शिष्य कुठल्या पीठाचा आहे, मग तो म्हणतो मी या पीठाचा. मग त्याला सांगतात की तू त्या पीठाचा जा. परी गुरु संप्रदाय उपासले, गुरुच्या संप्रदायाला धरून उपासना. आपण आपली मुलगी देताना कुळ बघतो की नाही, तसं घर बघतो की नाही, तसं शास्त्र सांगतं की आपल्याला गुरु करायचा आहे. हा गुरु करत असताना त्याची परंपरा बघितली पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये 2 परंपरा प्रचलित आहेत. एक नाथ परंपरा आणि एक चैतन्य परंपरा. हो, मला आत्ता कोणीतरी आज इथं येताना म्हटलं की इथं जवळच कुठंतरी एक कीर्तन चालू आहे म्हणजे. हां नाही आत्ता चालू आहे म्हण कीर्तन, आणि तिथं चैतन्य संप्रदायाचं कीर्तन चालू आहे. नाही राहू द्या, ठीक आहे, त्याच्यात उगं हे करू नका. झालं म्हणजे कीर्तनच आहे, पण एक नाथ परंपरेचं कीर्तन, एक चैतन्य परंपरेचं कीर्तन. आपल्याला दिसताना जरी सरळ दिसलं तरी त्याला एक परंपरा लागते. आपण आपली मुलगी आपण आपली मुलगी देताना जसं बघतो तसं आपण गुरुसुद्धा करून घेताना सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. गुरु केला पाहिजे इतकं लक्षात घ्या. मग गुरु करणं आवश्यकच आहे का, नाही केलं तर भागत नाही का. काही जण म्हणतात महाराज काही ह्याला शॉर्टकट आहे का. शास्त्र असं सांगतं आईशिवाय जन्म होऊ शकत नाही. होतो का, जन्म द्यायला कोण लागतं, आईच लागते, दुसरं कोण जन्म देऊ शकत नाही. ती बाई असते आणि ती आईच असते, तिच्याशिवाय जन्म होऊ शकत नाही. आणि गुरुशिवाय मोक्ष मिळूच शकत नाही. गुरु असेल तरच मोक्ष, आई असेल तरच जन्म. विठ्ठल विठ्ठल जसं लाईट गेली की सगळं काम ठप्प होतं. लाईट कधी गेल्यावर काम ठप्प होतं, जेव्हा अंधार असेल तेव्हा. लाईट कधी लावावी लागते, अंधार असेल
तेव्हा प्रकाशात लाईटाची गरज आहे का? आपल्याकडे अज्ञान आहे, आपल्याकडे अहंकार आहे, आपल्याकडे मी पण आहे, म्हणून गुरु करावा लागतो. म्हणून भूतलावर जेवढेही काही माणसं जन्माला आले, देव जन्माला आले, त्यांनी गुरु केला की नाही? बघा तुम्ही, रामाने गुरु केला, कृष्णाने गुरु केला, ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु केला का केला नाही? ज्ञानेश्वर महाराज कोण होते? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. गुरु केला की नाही? नामदेवराव आहे म्हणून तुकाराम महाराज कोण होते? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. संप्रदाय सकळांचा, सकळांचा तेथून या. गुरु केला की नाही? त्याने सुद्धा गुरु केला. बरं, आज आपण आता परवा जयंती आहे, अक्षय तृतीयेला परवा जयंती झाली. कोणाची झाली? महात्मा बसवेश्वरांची झाली. त्यांच्या बसवेश्वरांच्या पुढे नाव काय? महात्मा आपण म्हणतो त्यांना. पण महात्मा जरी नाव असलं तरी जातवेद नावाच्या शिवाचार्याकडून त्यांना दीक्षा घ्यावी लागली. इतकं लक्षात. तसं आपल्या त्यांना दीक्षा घ्यावी लागली, मग तुम्हाला मला घ्यावी लागणार नाही का? घ्यावी लागणारी. का घ्यावी लागणारी आहे? हे शरीर आहे. मग काय असतं, त्याच्यातला जर तज्ज्ञ माणूस आहे. आता आपण म्हणतो की काय होतं गुरुला शरण घेऊन. आता मी विचारतो तुम्हाला, आज आपण इथं आलो सगळे, आता आपण इथं आलो, गोष्ट खरी आहे. आपण इथं आलो आणि इथं आलो, गोष्ट खरी आहे. इथं आलो आणि मी जोर जोरात बोलू लागलो. तुम्हाला ऐकू आलं का? नाही, तू तिथं परेशान होऊ नको, मी इथं बटन बंद केलंय. तुला म्हणजे मी बटन का बंद केलो? माझ्यासमोर स्पीकर आहे पण माईक खटका बंद आहे, तर काही उपयोग होत नाही. तसा देव समोर आहे आणि गुरु करून घेतला नाही तरी हा स्पीकरचा काही. म्हणून गुरु हा करावा लागतो, लक्षात घ्या. मग गुरु करताना आमच्याकडे दोन पद्धती आहेत. एक हार घेऊन जावा लागतो आमच्या औसेकर फड परंपरेवर, एक नारळ घेऊन जावं लागतं आणि एक खडी साखर घेऊन जायचं. मग हार का घेऊन जायचा? तर गुरुला आम्ही सांगतो त्याचं नाव काय आहे? हार. हार म्हणजे सांगा आप्पा. हा हार आहे. मी हारलो, हा हार घेऊन आलो तुला. हार आज अभिमानानं आपल्याला आपण घालून घेतो, पण मूळ हाराचा अर्थ काय? अरे मी सगळीकडे फिरलो आणि मी हार घेऊन तुझ्या समोर आलोय. मी हारलो आणि तुला शरण आलो, म्हणून हार घालावा लागतो. दुसरा नारळ घेऊन जातो. नारळ का घेऊन जातो? नारळ म्हणजे त्याला कल्पवृक्ष म्हणतात. कल्पवृक्ष आपल्या सगळ्या इच्छा परिपूर्ण करणारं वृक्ष. ऐका, मी तुम्हाला सांगतो, एक तोडगा सांगतो. तुम्हाला तुमची काही इच्छा राहू द्या, तुमची काही इच्छा राहू द्या. हातात आपल्याला एक नारळ घ्यायचा, एक आपल्या हातात करून बघा. नारळ घ्यायचा, त्या नारळाला स्वच्छ धुवायचं, हळदी व्हायचं, कुंकू व्हायचं, त्याच्यावर एक पांढरं फूल ठेवायचं, नाहीतर बेल किंवा तुळशी, जे आपण ज्याचे उपासक आहोत ते ठेवायचं. जर कुठल्या शत्रूचा त्रास होत असेल तर मारुतीच्या देवळात जायचं. आपली काही मनोइच्छा पूर्ण व्हायची असेल तर महादेवाच्या देवळात. पोरगा अभ्यास करणं झालं तर गणपतीच्या देवळात जायचं. आणि तो नारळ देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा. कोणत्या बाजूला? देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचं. त्याला सांगायचं आणि ठेवायचं. आपलं काम परिपूर्ण होते की नाही बघा. ते काय झालं, मला थोडी अशी वाईट सवय, मी कधी कधी सांगत राहतो. एका पोरीचं लगीन होऊन टाकलं. मग मी म्हणलो जा देवाला जाऊन नारळ ठेव, तुझं जमतंय. आणि काय ते कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठलं. मी सांगितलो आणि त्याचा खरंच जमलं की माझ्याकडे लाईन लागली लगेच.
महाराज उपाय सांगा, महाराज तोडगे सांगा. पण तो एक मी काही केलं नाही, मी उगीच सांगितलं. पण तो जो नारळ असतो त्याला काय म्हणतात, कल्पवृक्ष म्हणतात. म्हणून आपण काय करतो, नारळ घेतो, नारळ फोडतो. आपण लोक बळी देत नाही. बकऱ्याचा बळी आपण वारकरी देतो का, नाही देत. पण आपण नारळाचा बळी देतो की नाही. म्हणजे नारळालाही आपण मारतो का, मारत नाही. नारळालाही आपण मारतो, नारळाचा बळी देतो आणि नारळ देवाच्या जवळ ठेवतो आपली इच्छा परत. त्याला कल्पवृक्ष म्हणतात. तुकोबा ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण आहे बघा. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, 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 कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. काय बाणी त्याला साधा दुधीन, काय बाणी त्याला साधा दुधीन, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे. काय वाणी त्याला साधा दुधीन, काय वाणी त्याला साधा दुधीन, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक नारळ आपल्याला दिसायला साधा दिसतो पण त्याला कल्पवृक्ष म्हणतात महाराज. कल्पवृक्ष म्हणून तुम्ही बघा, गृहप्रवेश करताना नारळ, भूमिपूजन करताना नारळ, शनिवार झाला मारुतीला नारळ, कुठंही जावा नारळ हा असतो. त्याला माहीत नसते पण नारळ फोडतोच तो. तसा तो कल्पवृक्ष असतो. आणि तिसरं एक खडी साखर आणायला सांगतात. खडी साखरच का आणायला सांगतात, खडी साखर याच्यासाठी आणायला सांगतात. केळ जर आणलं तर वरचं फेकावं लागतं आणि आतलं खावं लागतं, बरोबर आहे. जांभळं जर घेऊन गेलं तर वरचं खावं लागतं आणि आतलं फेकावं लागतं. आंबा जर घेऊन गेला तर वरचवीन मधलं बी किती घोळ आहे बघा बरं आंब्याचा. वरचं फेकावं लागतं. फेकतो का चौन चौन खाऊन फेकतो, वरचं फेकावं लागतं, मधलं खावं लागतं आणि मधल्याच्या मधलं फेकावी लागतं. आहे की नाही तुम्ही मला सांगा. ऐका, एक ऊस आहे. आपण ऊस जरी आपल्याला एक भागाचा जरी दिसला तर एका ऊसामध्ये 3 गुण आहेत. वरच्या 3 कांड्या खारट असतात, मधल्या 3 कांड्या मध्यम गोड असतात. आणि माणूस जे फेकून देतो, कोणतं फेकतो, खालच्या माती लागली आहे, मुळा बाहेर आल्यात म्हणून खालच्या 3 कांड्या फेकतो. पण 3 कांड्या सगळ्यात जास्त गोड असतात, सगळ्यात गोड. ऐका,
मग त्या उसातला दोष काढायचा आहे. दोष काय करावं लागतं त्याला अग्नी द्यावा लागतो. अग्नी दीपा नाही पाठी पोटी अंधकार पाठी अंधकार सर्वांगी साकर अवघी गोड अवघी गोड. अरे मग त्या उसातले सगळे दोष काढले जातात. म्हातारा माणूस ऊस खाऊ शकतो का? नाही. ज्याला दात नाही तो माणूस ऊस खाऊ शकतो? नाही. जन्मलेले लेकरू ऊस खाऊ शकतं. आता मी त्या काळ्यांच्या घरी बसलो होतो. खूप दिवसानंतर मला असली मोठी साखर गाठ पडली. नाहीतर बारीक साखरच आमच्या नशिबाला असते. ती साखर मोठी होते. सगळे पोरं येऊ लागले होते आणि प्रत्येक पोरग जर मी तिखट दिलं असतं तर खाल्ले असते का? मीठ दिलं असतं तर खाल्ले असते का? पण साखर आवडीने खाल्ले की नाही का? ऐका, साखर खाताना काही फेकावं लागतं का? काहीच फेकायची गरज नाही. सरळ घ्यायची आणि परमार्थ कसा आहे? सरळ उचलायचा आणि तोंडात टाकायचा. सर्वांगी साखर अवघी गोड अवघी गोड. म्हणून गुरुकडे हे घेऊन जावं लागतं. मग तुम्ही गुरुला काय द्यावं लागतं? हो, गुरुला तुम्ही या 3 गोष्टी दिलं. आता दक्षिणाही द्यावी लागते, पण मी सांगितलं नाही तर दक्षिणा द्यावी लागते. लोक पुन्हा म्हणतात महाराज पैशाच्या मागं लागलं म्हणतात. कारण सगळ्याच्या तोंडावर हात ठेवू शकतो, लोकांच्या तोंडावर कोण हात ठेवू शकणार आहे? म्हणून दक्षिणेचं काही बोललो म्हणून मुद्दाम बोललो नाही. असो, मग तुम्ही गुरुला या वस्तू दिलो, मग गुरुलाही तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल की नाही? का नाही? का काही देणार नाही? ऐका, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याच्यातील तुम्हाला गुरुला काय द्यावं लागेल? भोजनामागती भोजनामागती तुमचं चित्त गुरुला अर्पण करावं लागतं. पावशेर असतं, पावशेर. तुकोबरायांना बाबाजीने मागितलं, भोजना मागती तूप पावशेर पडिला विसर स्वप्ना माझे. अरे गुरुने मागितलं पण त्याचा विसर पडला. म्हणून त्या गुरुला आपण द्यावं लागतं. इतकं लक्षात घ्या. काय द्यावं लागतं? अहंकार समर्पित करावा लागतो. मीपणा समर्पित करावं लागतं. मेरा मेरा कुछ नहीं तेरा, छोड दो अहंकार. आपला अभिमान त्याला समर्पित करावा लागतो. म्हणून महाराज सांगतात, नमावे ते नित्य सद्गुरूचे पाय. इथं महाराजांनी पाय शब्द वापरलाय. पाय शब्द खूप चिंतन करायसारखं आहे. बघा, असं म्हणतात, गुरुचरणी ठेविता भाव आपे आप भेटी देव. गुरुच्या चरणावर भाव ठेवायला पाहिजे.
आता या शरीरातला तसा सगळाच भाग महत्त्वाचा आहे. डोकं महत्त्वाचं आहे, कान महत्त्वाचं आहे, डोळे महत्त्वाचे आहेत, पाय महत्त्वाचे आहेत, हात महत्त्वाचे आहेत, दात महत्त्वाचे आहेत, पोट महत्त्वाचे. कुठला भाग महत्त्वाचा नाही असा एकही नाही. सगळे भाग अतिशय महत्त्वाचे सगळे भाग आहेत, इतकं लक्षात घ्या. गंमत काय सांगतो, पण या सगळ्या भागामध्ये एक पाय आहे. पाय आपल्याला काय वाटतं, पाय खूप निकृष्ट आहेत. पाय चांगले आहेत का निकृष्ट आहेत? पाय चांगले आहेत का वाईट आहेत? कोण म्हणतो पाय चांगले आहेत आणि कोण म्हणतो पाय वाईट आहेत. आता पाय चांगले आहेत म्हणलं तर जाता जाता कोणाला तर एक लात लागली, आपण माफ करा म्हणतो. ओळखीचा माणूस नसता तर काय म्हणतो, माफ करा म्हणतो. आणि खूपच आगाव असला तर त्याची जाऊन असं इच्छा नसली तरी त्याच्या अंगाला हात लावतो आणि पाया पडतो, माफ कर बाबा म्हणतो. म्हणजे पाय लागणं चांगलं नसतं. हात लागला तर पाया पडतो का? हात दाखवावा का पाय दाखवावा? टाटा करताना हात दाखवावा आणि उगं असं जर केलं तर त्याला भांडणं अंगावरच की चलते, नगदी भांडणं अंगावर. पाय सगळे भांडण सगळे अंगावर. पाय ऐका, पाय आपल्याला जरी वाटले की दिसायला निकृष्ट आहेत, पण पायामध्ये एक गुण आहे. या पायामध्ये 2 अंगठे, 2 अंगठे असं महाराज म्हणतात बघा. संत चरणी उधळे धुळ तेथे करावे आंघोळ, तेथे करावे आंघोळ, तेथे करावे आंघोळ. संत चरणी धूळ तेथे करावे आंघोळ, तेथे करावे आंघोळ, तेथे करावे आंघोळ. पळाले बापरे काळ झाला रे शोधणे, काळ झाला रे शोधणे, काळ झाला रे शोधणे. बाप पळाले बापुळे काळ झाला ते शोधणे, काळ झाला से शोधणे, काळ झाला से शोधणे. धन्य झालो संत सागरी मिळालो, संत सागरी मिळालो, संत सागरी मिळालो. तुका म्हणे धन्य झालो संत सागरी मिळालो, संत सागरी मिळालो, संत सागरी मिळालो. संत चरण रज लागत आहे सहज सहज, वासनेचे बीज जळून महाराज. एक दृष्टांत मी नेहमी देत असतो. आमच्या घराण्याचे मूळ पुरुष सद्गुरू वीरनाथ महाराज त्यांचं नाव होतं. ते जन्मल्याच विठ्ठल 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 म्हणत जन्मलं. काय झालं, आम्ही वाण्याच्या कुळात जन्मलो, म्हणजे लिंगायताच्या कुळात आम्ही जन्मलो. पण त्या काळात ह्यानं विठ्ठल 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 म्हणल्यानंतर जन्मलेल्या पोराला समाजानं काय केलं माहिती आहे की नाही गोपाळ तुला? जन्मलेल्या लेकराला समाजानं बहिष्कृत करून त्यांना बाहेर टाकलं महाराज, जन्मलेल्या लेकराला. मग त्याची आई म्हटली लेकरू राहणार नाही म्हणून आई त्यांच्याबरोबर गेली. माय आणि लेकरांना समाजानं बाहेर टाकलं. का टाकलं तर वाण्याच्या कुळात जन्मून विठ्ठल विठ्ठल म्हणला म्हणून टाकलं. पण परमार्थाची ताकद अशी आहे, सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण तेरे, नाही रूप वर्ण गुण तेरे, नाही रूप वर्ण गुण तेरे. असे वीरनाथ महाराज. मग वयाच्या पहिली वारी त्यांना कधी घडली माहिती आहे काय?
वयाच्या 6व्या वर्षी पहिली वारी घडली. किती वर्षी? 6व्या वर्षी. एकटे गेले नाहीत, निलंग्याहून महाराज लोक घेऊन गेले. लोक कधी त्यांच्याबरोबर आले, काय झालं, 6व्या वर्षी जेव्हा लेकरू असं फिरत 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 गेलं, ते गावच्या बाहेर गेलं. काही गावात खोड्या करणारे लोक असतात, म्हणजे पोरवले दांड आहे म्हणले, काहीच ऐकत नाही म्हणले. मग ह्याला गावच्या बाहेर घालून टाका म्हणले. गावच्या बाहेर गेले की वेशीला कुलूप लावले. वेशीला कुलूप लावले. महाराज आले. महाराज सगळे पोरं रडू लागले. महाराज आता कसं, महाराज म्हणले चला बघूत म्हणून वयाच्या 6व्या वर्षाचं पोर जाऊन त्या कुलपाला हात लावल्यावर कुलूप गळून पडलं. महाराज कुलूप वयाच्या कितव्या वर्षी? वर्षाच्या 6व्या वर्षी. वयाच्या 9व्या वर्षी त्यांनी गुरु केला. वयाच्या आता अभंग म्हणला बघा, जेथे माझा सद्गुरु सखा. ते पहिला अभंग महाराजांनी आपल्या आयुष्यात केला, तो देवावर केला नाही. जेथे माझा सद्गुरु सखा तेथे काय उणे सुखा. ब्रह्माधिक विच्छिताती सदा जयांची विश्रांती. विरामणे त्यांची लीला नेण वेती त्या गोपाला. आमच्या मंदिरावर औषाच्या विठ्ठलाचं नाव नाही, त्या गणपतीचं नाव नाही, आमच्या महाराजाच्या सद्गुरूचं नाव आहे. श्री समर्थ सद्गुरू प्रसन्न. काय भक्ती असेल, लक्षात घ्या, काय भक्ती असेल. असे वीरनाथ महाराज ज्यांना वयाच्या 9व्या वर्षी पांडुरंगानं हातात झेललं. ती कथा मोठ्यात ते काही सांगणार नाही, मूळ माझा मुद्दा बाजूला राहील. असे वीरनाथ महाराज. एक काशीमध्ये एक अच्युत शास्त्री नावाचा एक शास्त्री होता. अच्युत शास्त्री हे लिखित कथा आहे बरं, म्हणजे ऐकू नाही काही नाही, आता पोथीमध्ये आलेल्या कथा आहेत. त्या अच्युत शास्त्रीला अंगात आग पडली. मग काय आग पडली की लोकांना पंचांग बघायची सवय. मग पंचांग बघितले त्यांनी. त्यानं म्हटलं बाबा तू कुठल्या तरी एका साधूची निंदा केलास, एका महाराजाची निंदा केलास म्हणून तुझ्या अंगात आग पडली. मग काय करायला पाहिजे? काही नाही, आळंदीला जाऊन माऊलीचं दर्शन घे, तुझी आग शांत होईल. मग तो काशीहून कुठं आला? मग आळंदीला आल्यावर बी काही आग शांत होईना. मग त्यानं अनुष्ठान आरंभ केला. मग तो अनुष्ठान आरंभ केला आणि अनुष्ठान आरंभ केल्यावर त्याला स्वप्न दृष्टांत झाला की तू देहूला जा. कुठं जा? देहूला जा. मग तो आळंदीहून देहूला गेला आणि देहूलाही अनुष्ठान करू लागला. त्याने सांगितलं की निलंग्याला एक इरप्पा नावाचा साधू आहे, त्या इरप्पाकडे तू जा, तुझ्या अंगातली दाह शांत होईल. ऐका. मग देहूवरून ते निलंग्याला यायला निघाले. महाराज त्यांनी नाथषष्ठीचा उत्सव लोहगावला केला. एक तुकाराम महाराजांचं चरित्र ला रा पांगारकरांनं लिहिलेलं आहे. ला रा पांगारकरांना खूप मोठे साहित्यिक होऊन गेले. त्या पांगारकराच्या चरित्रामध्ये त्यांनी वर्णन केलेले आहे की वीरनाथ महाराजांनी देहू गावामध्ये, लोहगाव गावामध्ये नाथषष्ठीचा उत्सव करत असताना इंद्रायणी नदीचे मोठे मोठे मासे त्या लोहगावच्या विहिरीमध्ये आले. मग त्याला काही एक 5-7 गावातल्या लोकांची त्यांनी नावं दिली. कोण असं कोण लिहिलं आहे? त्या काळात तुकोबारायचं ज्यांनी चरित्र लिहिलं आहे त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे, इतकं लक्षात घ्या. मग मजल दरमज करत देहूवरून ते निलंग्याला यायला निघाले. निलंग्याला येत असताना रस्त्यात बेलकुंड नावाचं गाव आहे. त्या बेलकुंड गावाला महाराज गेले, आपलं ते अच्युत शास्त्री गेले. जाताना आत्ता महाराज लोक आम्ही कोणाकोणाच्या घरी उतरतो, जुन्या काळात महाराज लोक मारुतीच्या पाराशिवाय कुठंही उतरत नव्हते, कोणाच्याही घरी उतरत नव्हते. आता आम्हाला एस्या पाहिजेत, पंखे पाहिजेत, कूलर पाहिजे, आता सगळ्या गोष्टी चालू झाल्या. जुन्या काळात काहीही नव्हतं. महाराज त्याच मंदिरात उतरले होते. अच्युत शास्त्री असंच तिथून जात असताना त्याचा पाय एका पाण्यात पडला. पाण्यात पडल्याबरोबर त्याच्या अंगाची दाह सगळी शांत झाली. मग अच्युत शास्त्री तिथंच उभा राहिले आणि विचारले की हे पाणी कुठलं आहे? त्याने सांगितलं की इरप्पा नावाचा साधू
या गावामध्ये आलेला आहे. त्याने आंघोळ केलेलं हे पाणी आहे. पहिले पाणी जायची वगैरे काही अशी पहिल्यासारखे नाल्या गटारी काही सोयी नव्हत्या. पाणी आले की सगळं रस्त्यावर यायचं. तसं महाराजांचं पाणी रस्त्यावर सगळं पडलं. आणि अच्युत शास्त्रीला वीरनाथ महाराजाचं दर्शन व्हायच्या आधी अंगाची दाह शांत झाली. देवैच्छिरज धावत चालती तयांच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकाच्या मस्तक हे पायावर हा कुठं आहे मस्तक? पायावर पायावरी. कुणाच्या? यावर या वारकरी संताच्या. म्हणून महाराज म्हणतात पायाला खूप मोठं महत्त्व आहे. आणि त्याच्याही पेक्षा एक महत्त्व असं आहे की विज्ञान असं सांगतं की संताच्या अंगठ्यातून शुद्ध सात्विक गुणाच्या वाफा बाहेर पडतात. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन 3 वाफा बाहेर पडतात. ती वाफ आपल्या आज्ञाचक्राला लागते आणि आपल्या या 2 नाकातून ते आपल्या सहस्र कमलदलाला जाते. गुरु तुमच्या मस्तकावर हात ठेवतो. माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा तुम्हाला जागृत करतो आणि तुमच्या जीवाचं कल्याण करतो. म्हणून महाराज सांगतात. मला तुम्हा सर्व भाविकांना विनंती आहे. खरं तर ह्याचं नाव पंढरपूर आहे. शास्त्र असं सांगतं काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. याला काहीतरी एक मोठा इतिहास असेल. ह्याचं नाव पंढरपूर पडलेलं आहे. आणि खरं तर मी आजची तारीख देत नाही कुणाला, कारण उद्या आमच्या पंढरपूरची बैठक असते. उद्या मीटिंग असते पंढरपूरची. पंढरपूरच्या मंदिराला 700 वर्षाचं जुनं रूप देण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तो एक 8-10 दिवसात होईल. आता सगळ्या लोकांची इच्छा आहे काम लवकर व्हायला पाहिजे, पण त्याला काही अवधी आहे, वेळ लागतो. पण ठीक आहे म्हणून देत नसतो. पण आमच्या गुरुगादीचे शिष्य तुमच्या शल्लाळचे प्रमोद पाटील, ते मी मागे कुठं कीर्तनाला चाललो होतो पटेल नाही बर्दापूरला नाही, कुठं तर कीर्तनाला चाललो होतो की तुमच्या घरी त्या दिवशी याची तारीख दिली. नाही बर्दापूर नव्हतं ना. हां बावलगाव बावल नाही बावलगाव नव्हतं. एक काहीतरी नाव होतं. तिथं जाताना त्यांच्या घरी चहा प्यायला थांबलो होतो. मग त्यांच्या घरी चहा प्यायला थांबलो असताना ते म्हणले की बाबा एक व्यंकटराव काळे नावाची व्यक्ती आहे आणि त्यांची खूप इच्छा आहे की तुम्ही गावात आलं पाहिजे आणि येऊन कीर्तन केलं पाहिजे. मग मी माझी डायरी बघितली. एकही दिवस मोकळा नव्हता. आजचा दिवस मोकळा होता. मग मला विचार पडला की आता इथून मला डायरेक्ट पंढरपूरला जावं लागेल. सकाळी 10 वाजता मीटिंग असते. कीर्तन करणार कधी, जाणार कधी. म्हटलं आता प्रमोद पाटील असतील, त्यांनी व्यंकटराव काळेंचं वर्णन केलं. खूप सात्विक माणूस आहे महाराज, तारीख द्या. मग मी त्यांच्या वडिलांना पाहिलं आणि त्यांच्या आईला पाहिल्याबरोबर मला लक्षात आलं की हे दोघं आमच्या माघशुद्धातली पायीवारी केलेली माणसं आहेत. हे मला खूप मोठं समाधान झालं की ज्यांच्या घरात गुरुगादीच्या परंपरेची पायीवारी आहे, आज त्या पायीवारीच्या निमित्ताने आज या पंढरपूरला का होईना येता आलं. त्या पंढरपूरला मुक्काम केला काय, ह्या पंढरपूरला मुक्काम केला काय, दोन्ही मुक्काम एकच आहेत ही भावना आमची आहे. म्हणून आज एका चांगल्या कार्यक्रमाला येता आलं. खरं तर आलो. मला तुमच्या गाववाल्यांचं आणि विशेषतः महिलांचं खूप मोठं असं कौतुक वाटतं आहे. बिचारे आम्ही गाडीत बसून तिथून येताना इथपर्यंत थकून गेलो. तुम्ही चालत, डोक्यावर कळशी, गळ्यात टाळ, पखवाज एवढं घेऊन मोठ्या हुरफानं आज गेलो. काळे मामा मला म्हणले, महाराज तुम्ही जर दिवस निघायला आलो असतो तर लय बक्कळ आनंद झाला असता. मला म्हटले तुम्ही जर आलो असतो तर लय बक्कळ आनंद झाला असता. म्हणजे माणसाचा हा हृदयातला आनंद आहे.
मी हृदयामध्ये असता रामू सर्व सुखाचा आराम असताना खूप आज त्यांची भावना त्यांचा आनंद आनंदित होत होता. एवढ्या वयातसुद्धा एवढी त्यांची क्षमता आहे. आणि मी व्यंकटरावला विचारलो तर त्यांनी मला सांगितलं की माझे आई आणि वडील माझ्यासाठी विठ्ठल आहेत आणि माझ्यासाठी रुक्माई आहेत. ही म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग पण व्यंकटराव हेच सांगतो, पहिले घरच्या आईवडिलाची सेवा कर आणि पुन्हा पंढरपूरला ये. घरच्या आईबापाला ताप देऊन उपाशी ठेवून बडवून तू पंढरपूरला येऊ नको, तुला काही उपयोग नाही. वैकुंठ जावया तपाचे साया वैकुंठ जावया तपाचे साया वैकुंठ जावया तपाचे साया वैकुंठ जावया तपाचे साया लागे जीवाना करणे भाऊ लागे जीवाना करणे भाऊ लागे जीवाना करणे भाऊ लागे तया पुंडलिके केला उपकार तया पुंडलिके केला उपकार तया पुंडलिके केला उपकार तया पुंडलिके केला उपकार आईवडिलांची सेवा करणं हे प्रत्येक मानवाचं कर्तव्य आहे. आपल्या आईवडिलाला अनाथ आश्रमात ठेवणं किंवा वृद्धाश्रमात ठेवणं हे आपल्या कुळाला आणि आपल्या घराण्याला कलंक इतकं लक्षात घ्या. म्हणून आपल्या आईवडिलाची सेवा प्रत्येकाने केली पाहिजे. कमी करा, जास्त करा, जास्त करा, कमी करा, पण आईवडिलाची सेवा ही केली पाहिजे. तसं त्यांनी आईवडिलाची सेवा केली. व्यंकटरावने मारुतीच्या समोर खूप चांगल्या पद्धतीचा आसरा करून दिला. आणि मी आत्ता ऐकलो, वर बाहेर नाव बघितलं आल्यावर ते त्यांच्या आईचं नाव घेतले. शास्त्र असं सांगतं बापाचं नाव नंतर येतं, पहिले आई बाप. तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती नाही, शासनाचा एक नवीन GR निघाला आहे. नवीन कुठे गेला सरपंच भाई, तुमच्याकडे आलाय का नाही GR? ते नाही, म्हणूनच त्यांना विचारायला लागलो GR आलाय का नाही. ते GR असं आलाय, पहिले आईचं नाव, पुन्हा वडिलाचं नाव आणि पुन्हा आडनाव. आता मी पंढरपुरात काम करतो की माझे सगळे जुने पॅड होते ते सगळे आता रद्दी झाले. मला म्हटलं त्याच्यावर पाठवायचं नाही, नवीन छापून दिलेत. गहिनीनाथ लीलाबाई ज्ञानेश्वर महाराज औसे. आता माझी इच्छा नसलं तर मी पहिले आईचं नाव वाचावं लागतंय. काही गत्यंतर शासनाला जाग आली. तसं आईची आणि वडिलाची सेवा. महाराज आईचं हृदय असतं. खूप मोठ्या कथा आहेत आईच्या हृदयावर, सांगितलं तर खूप वेळ जाईल अशा. आणि मला खूप एक आनंद झाला तुमच्या गावात पंढरपूरला आल्यानंतर. मला सांगितलं की इथं निवडणूक झाली बिनविरोध. खूप मोठी गोष्ट आहे महाराज. काय आहे,
ठीक आहे, सत्ता 5 वर्षासाठी येते, 5 वर्षाच्या नंतर जाते, पण जे भांडण, तंटे, क्लेश हे सगळं होतं हे आयुष्यभरासाठी होतं. गाव असंच चांगलं सुदृढ ठेवा, चांगलं ठेवा. आणि व्यंकटरावने सुद्धा गावावर लक्ष दिलं. पिकले तरी खाणे किती, पंगतीचं सुकाळ द्यावं. आपल्या हिश्श्यातला चांगला हिस्सा आपल्या गावाला देऊन. मी आत्ता आलो, गावात चांगले सिमेंटचे रोड झालेत. मी आता यांच्या उदगीरला त्या काय सोमनाथपूर का मलकापूर नगर सासरवाडी त्या पांचाळ कॉलनीत गेला होता का आता? अख्खड्डे कच्चा रस्ता. तुमच्या गावात आलं तर उदगीरमध्ये आल्यासारखं वाटलं लागलं, आणि उदगीरमध्ये गेलं तर पंढरपुरात गेल्यासारखं वाटलं लागलं. म्हणजे छान अशी गावात चांगली व्यवस्था राहिली पाहिजे. म्हणून माझी सगळ्या लोकांना हात जोडून विनंती आहे, गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला. मेल्यावर तुळशीचं पान ठेवून घेतल्यावर कुठं कोणाला लागणार आहे कोणाला माहीत. मग पण लोकांची, जिवंत लोकांची समजूत असते पोरांची, तुळशीचं पान घातलं तर माझ्या बापानं केलेले वाईट कर्म सगळे, म्हणून मग तुळशीचं पान देतात. अरे तुकोबारायाने जिवंतपणे तुळशीची माळा घातली, घालून घे. एकादशीसारखा व्रत दिला, ज्याला कधी उद्यापन नाही असं एकादशीसारखा व्रत दिला. असं तीर्थक्षेत्र दिलं पंढरपूरसारखं. तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्मा नाही आला, होईन भिकारी पंढरीचा वार करी, हाच माझा नेमधर्म. नामदेवराय तर मागतात पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे. हो, आणि म्हणून मला वाटलंही नव्हतं या पंढरपुरातला माणूस. आज आमच्या परंपरेचा फोटो त्यांच्या घरी आहे. आज इथून पंढरपूरला चालत येतो आहे. मला वाटलं आपले प्रमोद पाटील म्हणू लागले चला जाऊन कीर्तन करून, त्यांचे काय संस्थांची सेवेत नेहमी असतात ते. पण इथं आल्यानंतर मला खरोखर मानसिक आनंद झाला. तुमच्या सगळ्यांची भेट घेऊन आनंद झाला. गुरु करा, कोणीही गुरु करा, पण गुरु करा, पंढरपूरची वारी करा. आता काही काही जण लोक म्हणतात की महाराज मी लिंगायत आहे, मी कसं करू? तुला दीक्षा घेऊ वाटलं दीक्षा घे, माळ घेऊ वाटलं माळ घेऊ. आता मी जातीनं वाणीच आहो, पण माझ्या गळ्यात माळ आहे, घे. दोन्ही बी आहे, 2 in 1. तुम्ही नुसते माळकरी आहो, नाहीतर तुम्ही नुसते लिंगायत आहे. मी माळकरी पण आहे आणि वाणी पण आहे. काय एक इंग्रजीत एक म्हण असते बघा, बाय 1 एक घ्या एक फुकट, बाय 1 गेट 1. असं सगळेजण करा आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घ्या म्हणून महाराज सांगतात. याच्यानंतर शेवटची चाल होईल, ज्ञानेश्वर माऊलीचं भजन होईल, कीर्तन संपवतो. ज्ञानेश्वर माऊली बोंबळी वर ठेवता का? आता एका जनार्दनी गुरुचरण हे कावर की दवनी परगा दवनी परगा एका जनार्दनी गुरुचरण सेवा, एका जनार्दनी गुरुचरण सेवा, जनार्दनी गुरुचरण सेवा, एका गुरुचरण सेवा, एका जनार्दनी
गुरु चरण सेवा एका जनार्दनी गुरु चरण सेवा का जनार्दन गुरु चरण सेवा एका जनार्दन गुरु चरण सेवा होय देवा सर्व भावे होय देवा सर्व भावे गुरु चरण वीण म्हणून गुरु चरण वीण म्हणून हे काही होय देवा सर्व भावे या देवा सर्व भावे गुरु चरणा विन मानून ऐकावे गुरु चरणा विन मानून ऐकावे वेदशास्त्र प्रमाण हे चितान वेदशास्त्र पाहे हे चितान वेदशास्त्र पाहे जाण वेदशास्त्र पाहे हेची जाण वेदशास्त्र वेदशास्त्र पाहे हेची जाण वेदशास्त्र पाहे हेची जाण गुरु चरण वीण म्हणून ऐकावे गुरु चरण वीण म्हणून ऐकावे म्हणून एकनाथ महाराज सांगतात, सद्गुरूला शरण गेल्याशिवाय त्याचं महत्त्व कळणार नाही. सद्गुरू हा कसा असतो लांबून बघितल्यावर कळणार नाही, त्याच्या जवळ जायला पाहिजे.
अतो विचार कर्तव्य जिज्ञासोरात्मवस्तुनः समासाध्य दया सिंधू गुरुम ब्रह्म विदुत्तमम. त्याच्याजवळ गेलं पाहिजे, त्याच्याजवळ बसलं पाहिजे, त्यांच्याशी विचार विनिमय केला पाहिजे, मग आपल्याला गुरु काय तो कळत असतो. गुरु चरणाविणं मानू नये काही, वेदशास्त्र पाही हिची सांगे. वेद असेल, पुराण असेल, शास्त्र असेल, तेच सांगतात की बाबा तू सद्गुरू कर, गुरुशिवाय तुला मोक्ष मिळणार नाही. एका जनार्दनी गुरुचरणसेवा प्रिय होय देवा सर्व भावे. देवाला सुद्धा काय आवडतं, कारण देवच अवतार घेऊन आलेला असतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव नाही दुजा पाहता त्रिलोकी. म्हणून कुठल्याही संप्रदायात राहा, पण गुरु करून घेऊन भावाच्या सागरातून मुक्त व्हा म्हणून महाराज सांगतात. विठ्ठल जय जय हरी